तुम्हाला असं प्रसन्न बघून खरंच बरं वाटतं आहे. देवी का कोणास ठाऊक, पण गणेशाविषयी मला जितके प्रेम वाटते तसेच मला कार्तिकेयाविषयी देखील वाटते. ते किती शांत आणि अबोल आहेत. तो स्वभावच आहे त्यांचा. तुम्ही त्यांना ओळखता, पण आज मी त्यांना पहिल्यांदा जवळून पाहिले आहे. देवसेनेचे सेनापती आहेत ते, पण त्यांना कुठेही अभिनिवेश नाही. त्यांना स्वतः श्री महादेवांनी युद्धाचं प्रशिक्षण दिलं आहे. कार्तिकेय, जसा तू इथे राजवाड्यात आला आहेस तसाच तू बानूच्या वाड्यात तिला भेटायला जावं असं मला वाटतं. पण मातेला ते आवडणार नाही. कार्तिकेय, बानूला देखील तुला भेटायची ओढ आहे, आणि जर तू तसाच निघून गेलास तर तिला वाईट वाटेल आणि ते योग्यही होणार नाही. जशी आपली इच्छा. जयाद्री, बाणाई, मी तुला भेटायला आलो आहे. बाणाई, तू मला नमस्कार केला नाहीस तरी चालेल. बरं, तुम्हासनी कसं काय कळलं का मला तुम्हासनी भेटायचं आहे? मला ते जाणवत होतच, पण श्री खंडेरायांनी सांगितलं म्हणून आलो. या जी, बसा. नाही, थांबत नाही, लगेच जाईल. हो, पण मला तुमच्यासाठी काय बी करता येणार नाही जी. मला तर महाउत्सवाची अभिलाषा आहे, पण तो होणं श्री म्हाळसादेवी आणि तुझ्यावर अवलंबून आहे. मला कळलं नाही जी. भाणाई, आत्तापर्यंत खूप वाद झाले, खूप दूर राहिलात एकमेकींपासून. आता हे सगळं संपवून टाका. जी, पर ते कसं होणार? श्री म्हाळसादेवींनी तुला स्वीकारायला हवं हे खरं आहे, पण तूही त्यांच्यावर प्रेम करायला हवंस. त्यांच्याशी आदराने, मायेने वागायला हवंस, तरच सगळं गोड होईल. कारण या वादाची परिणिती चांगली होणार नाही. अमृत शाश्वत शांतो बाणहस्त प्रतापवान कमंडलूधरो धन्वी वेदांगो वेदविन्मुनिः नारायण नारायण. मुनिवर, आज आख्यानाआधी मला काही सांगायचे आहे. सांगा देवी. आख्यानात कार्तिकेय यांचा उल्लेख झाला आणि त्यांनी राजवाड्यात दर्शन दिले. होय. त्यानंतर ते गडावर पुन्हा आले. त्यांचे आदरातिथ्य करण्याची संधी मला मिळाली, याचा मला आनंद आहे. म्हाळसेची इच्छा होती म्हणून त्यांची भेट घडली, पण ह्या भेटीमध्ये थेट काही कळेल अशी भावना तिच्या मनात निश्चितच नव्हती. मला केवळ त्यांना भेटण्याची इच्छा होती. आता मला बी ते भेटले होते हे मी सांगू का आत्ताच? हे बागू, अगं काय झालं? काय नाही, मला केवळ एवढेच सांगायचे होते. ही तर आनंदाची वार्ता आहे.
हा विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल. मुनिवर, आख्यानाला आरंभ करा. होय देवा. नारायण नारायण. तारकासुरापासून या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी, त्याचा अंत करण्यासाठी श्री कार्तिकेय यांचा जन्म झाला आणि त्यासाठी शिव आणि शक्ती यांचे मिलनही झाले. मी तुझ्यावर प्रसन्न आहे गिरिजे. मी तुझ्याशी विवाह करेन. शिव आणि शक्ती यांचे मिलन झाले खरे, परंतु देवी गंगा या मात्र अजूनही स्वर्ग लोकातच होत्या आणि त्यांना आस होती भूतलावर येण्याची. आज ना उद्या असा क्षण येईलच जेव्हा श्री महादेव मला भूतलावर येण्यास सांगतील. आणि देवी गंगा आता भूतलावर येतात की काय अशी परिस्थितीही निर्माण झाली होती. मुनिवर, याआधी तुम्ही याबद्दल उल्लेख केला आहे हे माझ्या स्मरणात आहे. भगीरथ यांनी हे कार्य केले होते. होय म्हाळसा. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथ हा अत्यंत कठोर अशी साधना करत होता. केवळ भगीरथच नव्हे तर त्यांचे पूर्वजही हे कार्य करत होतेच, परंतु त्यांना त्यात यश आले नाही. म्हणजे हे कार्य भगीरथ यांच्याकडून पूर्ण होणार होते. होय देवी, हे कार्य केवळ भगीरथच पूर्ण करणार होता. हे आजा, भानू, ऐकलं का? गंगादेवीनं हत यावं म्हणून ते राज, त्यांचं बा आणि त्यांचं बाचं बी बा समजी जण तप करत होती. वय आमासनी बी ऐकू येतं या. तुम्ही आता मध्ये मध्ये बोलू नका सा. महाराज जे सांगतात ते आमासनी ऐकायचं आहे. है ना? ऐक की मग, मी कुठे नाही म्हणलोय. भगीरथाने तपश्चर्या पूर्ण केली आणि देवी गंगा या प्रसन्नही झाल्या, परंतु भगीरथाचे म्हणणे मात्र त्यांना मान्य करणे अशक्य होते, कारण त्या त्यांच्या वचनात बद्ध होत्या. राजन, मी यापूर्वी पण केलं आहे की श्री महादेवांनी माझे आवाहन केल्याशिवाय मी पृथ्वीवर येणार नाही. होय देवी. देवी गंगा यांनी भगीरथाला सांगितले, जर मी या भूतलावर यावं असं तुला वाटत असेल तर श्री महादेवांनी मला आवाहन करायला हवं. देवी गंगा इतक्या हट्टाला पेटल्या असतील असं वाटलं नव्हतं. म्हाळसा, तो हट्ट नव्हता तर ते एक वचन होतं. तिने स्वतःलाच दिलेलं आणि तिला तिच्या ह्या वचनातून मुक्त करण्यासाठी मला तिला आवाहन करणं भागच होतं. म्हणजे महाराज देवांपायीच त्यांचा उद्धार होणार होता हे पक्क नव्ह? होय, साक्षात श्री महादेवांचीच भविष्य काळ निगडित आहे म्हटल्यावर हे होणे क्रमप्राप्तच होते. मला हे सगळंच पटलेलं नाही. सर्वजण हाच विचार करत होते की हे झाले कसे असावे, तो अश्व गेला कुठे असावा. हो, मलाही हा प्रश्न पडला आहे. महाराज, मला भी एक विचारायचं आहे जी. विचार बनू. आता तुम्हीच म्हणला काही समजाच ठाव होतं का त्या राजाची वाट अडवणं कुणास नवी जमणार नव्हतं. होय बानू. मग असं असताना हे कुणी केलं असेल?